नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. सगळ्यांनाच खूप जास्त एक्साइटमेंट असते ना, जे आपण मुलांसाठी वस्तू घेतो, स्कूलच्या असू देत किंवा कोणतेही असू देत. माझंही सेम तसंच आहे. खूप जास्त एक्साइटमेंट असते. आता धनुष्याला स्कूलमधून बुक्स आणले होते. बुक्स तर असं पण सॅटर्डेला सगळ्यांना दिले होते, पण आम्ही गावाकडे असल्यामुळे ना मी आज बुक्स घेऊन आले आणि बघून घेतलं पहिलं सगळं कसं कसं आहे. आता सब्जेक्ट वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हिंदीसुद्धा आहे. पहिल्यांदा बघून घेतलं तर खूप दिवस झालं कॉलेज वगैरे झालेलं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या असं म्हणजे नाही का बघायलाही छान वाटतात आणि जुन्या आठवणींना पण उजाळा भेटतो. जेव्हा आमचे पण बुक्स भेटायचे ना तेव्हा पण इतका आनंद असायचा ना, तेवढाच आज पण आहे. म्हटलं सगळं बघून घ्यावं कसं आहे काय आहे ते. त्यातले 1-2 बुक्स भेटलेले नव्हते. मग ते टीचरला सांगायचं होतं की हे नाहीत भेटले म्हणून. मग सगळं व्यवस्थित बघून घेतलं आणि सगळ्या पुस्तकांना कव्हर पण घालायचं होतं आणि कवर घालून मग परत स्कूलमध्ये द्यायचे होते. काही घरी ठेवायचे होते आणि आता ह्यांना कधी वेळ भेटेल तेव्हाच ते बुक्सना कवर घालतील, कारण मी घातलेला त्यांना अजिबात आवडणार नाही आणि मला एकदम व्यवस्थित घालतासुद्धा येत नाही. मी त्यांना थोडीफार मदत करू लागते. दोघं मिळून मग पटकन होऊनसुद्धा जातं. त्याला स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर ना सगळी कामं आवरून घेतली होती. भांडी घासली होती, कपडे धुतली होती, फरशी, अशी सगळी कामं करून झाली होती. आता किरकोळ कामं होती, म्हणजे घरामध्ये किरकोळ कामं भरपूर असतात. कुठल्या वस्तू नीटनेटक्या ठेवायच्या असं तसं ते सगळं असतंच बाकीचं. मग ते निवांतसुद्धा करता येतं. आल्यानंतरनं 1 तास आराम घेतला, म्हणजे त्याचे आणलेले बुक्स वगैरे बघितले. पहिल्यांदा तर त्याला फ्रेश करायचं असतं, कपडे चेंज करायचे, टिफिन खाल्ला आहे का नाही ते बघायचं, होमवर्क काय दिलं आहे ते सुद्धा बघायचं आणि नंतरनं मग जे काय असेल ते कामांना सुरुवात करायची. आजही तेच केलं. होमवर्क वगैरे काय नव्हता, पण ते जे बुक्स भेटले होते ते बघून घेतले, त्याचं आवरून दिलं, त्याला खायला दिलं आणि म्हटलं चला आता बसण्यापेक्षा आपण आपली कामं आवरूयात. दुपारी घासलेली भांडी होती ना ती म्हटलं आता घासू ह्याच्यावरती ट्रॉलीमध्ये लावून टाकूयात. जर अशीच वरती भांडी असतील ना तर ते बघायला खूप कसं तरी वाटतं आणि ह्याच्या आधी मला सवय होती की भांडी तशी जाळीमध्ये ठेवायची, पण आता जसं इथं आले ना तसं मला असं वाटतं की नको जाळीमध्ये ठेवायला, लगेच ट्रॉलीमध्ये लावून टाकतं म्हणजे किचन पूर्ण मोकळं दिसतं. भांडी त्याच्यामध्ये गच्च भरलेली असेल ना की मग कसं तरी वाटतं थोडंसं, म्हणून मग भांडीसुद्धा लावून घेतली. आणि धनुषला ना परत खायचं होतं, म्हणजे त्याला आधी जेवायला दिलं होतं ना भाजी चपाती, तरी पण त्याला ना सॉस खायचा होता. मग म्हटलं की तू अशी चपाती नाही ना खात, मी तुला सॉसला लावून चपाती देते. त्याने एवढी चिडचिड केली ना ते तुम्हाला समोर जाऊन दिसेलच. त्याला रोल करून दिलेला अजिबात आवडला नाही. किती तनतन करतोय बघा माझ्या पाठीमागे. धनुष इतका आगाव होत चाललाय ना की सगळेच म्हणतायत की खूपच आगाव झालाय म्हणून. गावाकडून आल्यानंतर ना 8 ते 10 दिवस त्याचा असाच त्रास असतो. ज्यावेळेस त्याच्या पप्पांचे धपके पडतात ना तेव्हाच तो शांत होतो. इथं मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. लवकरच जेवण बनवत होते, म्हणजे काय होतंय ना आता वेळ असतो शिल्लक. दुपारपर्यंत सगळी कामं आवरून जातात. त्याच्यानंतर 1 तास फक्त आराम करायचा आणि लगेच बाकीच्या कामांना सुरुवात करायची. त्यामुळे मला बराचसा वेळ भेटतो, असं होत नाही की वेळ भेटत नाही. आणि सकाळचं पण जेवण वगैरे पोटभर होतं. तुम्हाला एक सांगते मी, म्हणजे ना माझं मागच्या 2 महिन्यात असं झालं ना की मला खूपच जास्त विकनेसपणा येतोय, पण मी पोटभर जेवणच करत नव्हते, कारण जेवण बनवायचा कंटाळा करते. असं पण एकटं माणूस असलं की जेवण बनवायचा कंटाळाच येतो, हो ना. माझंही तेच व्हायचं आणि मग मी खूप असं आळशीपणा करायचे, कामात मन नाही लागायचं. जसं आता ठरवलंच होतं गावाकडून आल्याच्या नंतरनं रोज पोटभर काहीतरी आपल्यासाठी बनवायचं, खायचं आणि त्याच्यानंतरनं मग कामं करायची. तर आता मी एकदम म्हणजे ठीक आहे, म्हणजे मला काहीच त्रास होत नाही. पण जेव्हा उपाशी असेल ना त्यावेळेस मग मला खूपच असं अशक्त असल्यासारखं वाटतं आणि पोटात काय नसेल ना तर आपलं म्हणजे सगळंच बंद झाल्यासारखं होतं. आता तब्येत एकदम व्यवस्थित असते आणि एनर्जेटिक वाटतं दिवसभर. संध्याकाळच्या जेवणामध्ये वांग्याची भाजी बनवायची होती. मग मी वांगे छान असे कट करून ठेवले होते पाण्यामध्ये, म्हणून म्हणजे पाण्यामध्ये ठेवले ना लगेच चिरले की काळे पडत नाहीत. वरती जर ठेवले तर लगेच काळे पडतात. मसाल्यासाठी त्याला घेतलं, कांदा घेतला कट करून बारकासा, एक छोटासा कांदा घेतला, शेंगदाण्याचा कूट टाकला, आपला घरचा कांदा लसूण मसाला टाकला, चिकन मसाला टाकला, कोथिंबीर बारीक कट करून टाकली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ना वांग्यामध्ये एकदम असं भरून घेतलं, म्हणजे एकदम घट्ट सगळं भरून घेतलं जेणेकरून ते वांग्यातून बाहेर पडणार नाही. जो राहिलेला मसाला होता ना, म्हणजे राहिलेला म्हणता येणार नाही, ठेवायचा असतो. तेलामध्ये छान लसूण खोबरं भाजून घेतलं आणि जो काय वरचा मसाला शिल्लक होता ना तो टाकला. त्याच्यानंतरनं भरलेली वांगी टाकली, मस्त मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यासाठी एका साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपली जी भाजी बनवतोय त्याची चव जाऊ नये ना म्हणून आपण गरम पाण्याचा जास्तीत जास्त वापर करायचा.
कधीतरी येतो कंटाळा, नको वाटतं टाकायला, पण मी आज आवर्जून टाकत होते. कारण ही वांगी आहेत ना गावाकडची आहेत आणि गावाकडच्या वांग्यांना ना खूप जास्त चव असते आणि मला हे खूप दिवसातून खायला भेटते. आत्ता गावाकडे गेले ना त्या दिवशी मला वाटतं गेले त्या दिवशीच मी वांग्याची भाजी खाल्ली होती, त्याच्यावरती नव्हतीच खाल्ली. आणि मम्मीने येताना वांगी दिली होती आणि ती मला असं झालं की मी कधी बनवेल म्हणून. आता आज बेत केला होता मस्त वांगं, भाकरी आणि भात. तर आता आम्ही जास्त अवॉइडच करतो आहे, म्हणजे जर भाकरी असेल ना तर भाताची गरजच लागत नाही आणि मग फक्त भात कधीतरी जास्त खाणं होतं, म्हणून मग आम्ही भात अवॉइडच करतो आहे. पांढरा भात तरी जे काय असेल ना भाकरीच करते, भाकरी आणि भाजी असं मस्त कॉम्बिनेशन. त्याच्यासोबत मस्त कांदासुद्धा चिरलेला होता आणि काकडी आणि इथं भाकरी पण बनवलेल्या होत्या आणि असं झाला होता वांग्याचा रस्सा. इतका टेस्टी झाला होता ना, म्हणजे चिकन मटनला पण मागं टाकेल एवढा छान वांग्याचा रस्सा झाला होता. असं वांगं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कसं करता हे सांगायला सुद्धा विसरू नका. आता डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलं, म्हणजे आधीचा जो व्हिडिओ बघितला ना तो फ्रायडेचा होता आणि हा सॅटर्डेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे 2 दिवसाचं एकत्र मिळून. कारण ना काय होत होतं की म्हणजे व्हिडिओ तर होत होता पण एडिटिंगला वगैरे वेळ भेटत नव्हता आणि मग त्याच्यामुळे ना व्हिडिओ असेच राहून जात होते. चला म्हटलं दोन दिवसाचा एकत्र व्हिडिओ करून तुमच्यासोबत शेअर करूयात. इथे सकाळी सकाळी मस्त उठले, फ्रेश झाले आणि ना आज कडक ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळे एकदम गरम गरम पाणी होतं आंघोळीसाठी आणि थोड्याशा पाण्यामध्ये आंघोळ करायची सवय आता पूर्ण गेली आहे. एकदम नळ चालू करायचा आणि गरम पाणी पण असते, त्याच्यामुळे किती पण वेळ आंघोळ करायची इच्छा होत असते. आणि आता इतक्यात तर काय झालं होतं माहिती आहे का, अजिबात ऊन पडत नव्हतं, त्याच्यामुळे गरम पाणीसुद्धा येत नव्हतं आणि आंघोळ म्हणावी अशी काय होत नव्हती. आता हेच 2 दिवस असतात निवांत आंघोळ करायला, नंतर काय होतं धनुषला सोडायला जायचं म्हटलं की कशी तरी गडबडीत आवरावी लागते, म्हणून आज निवांत आंघोळ केली. त्याचसाठी मी लवकर उठले होते. म्हटलं उशिरा परत उठले ना तर नंतरनं पाऊससुद्धा पडतो आणि पाणीसुद्धा गरम भेटणार नाही आणि आज पण आंघोळीचे तेच हाल होतील, म्हणून मग लवकर उठले. ह्या दोघांना पण अजून झोपूनच दिलं होतं आणि ह्यांना ना एक खूप दिवस झाला अशी रिलॅक्स झोपच नाही भेटलेली, त्याच्यामुळे म्हटलं त्यांना दोघांना झोपू देत. माझ्या एकटीसाठी मी मस्त चहा बनवला आणि खिडकीत बसून तर एन्जॉय केला. वातावरणसुद्धा खूप छान झालेलं होतं. मगाशी तुम्ही बघितलंच असेल की पाऊससुद्धा पडला. इथं म्हटलं थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा देऊयात. नेलपेंट रिमूव्ह केलं आणि छान असं नेलपेंटसुद्धा लावलं आणि तोपर्यंत हे दोघेसुद्धा उठले होते. म्हणजे अर्धा पाऊण तास तर मी स्वतःसाठीच घालवला. म्हणजे एकटीच मी बसले होते खिडकीमध्ये आणि हे दोघं पण तिकडे झोपले होते. ते उठून बाहेर गेले आणि धनुष अजून लोळतच होता. त्याचं म्हणणं असं होतं की तू आता ब्लँकेट नको काढूस, तू परत माझ्या अंगावरती टाक, मला अजून झोपायचं आहे, म्हणून पण त्याला कसं बसं समजावलं आणि ब्लँकेट वगैरे घडी करून ठेवलं. त्याची ही रोजचीच मस्ती असते, म्हणजे ना मुलांना खेळ खेळायला खूप जास्त आवडतं. जेव्हा मी ब्लँकेट काढते ना त्यावेळेस त्याला त्याच्यावरती नाचून घ्यायचं असतं आणि मग ते आपण घडी करूनच द्यायची नसते त्याला अजिबात. खिडकी वगैरे सगळं ओपन करून घेतलं आणि तोपर्यंत बाहेर पाऊस पडायलाच लागला होता. म्हणलं जी काल छान धुतलेली कपडे आहेत एवढी मस्त सुकलेत तर ती सगळी भिजून जातील, म्हणून ना पटपट सगळी कपडे काढून घेतली आणि तशीच फॅनखाली ठेवून दिली जरा वेळ. कारण लगेच घडी करून ठेवायचं म्हटलं तरी नको वाटते, कारण थोडासा का होईना त्याच्यामध्ये स्मेल राहतोयच, कारण एवढंसुद्धा कडक ऊन काय पडत नाही म्हणून. आणि कपडे सुकतात परत भिजतात त्याच्यामुळे जरासा स्मेल येतोच. इथं सगळे कपडे काढून घेते आणि गॅलरीची पण अवस्था बघा तुम्ही कशी झाली येते. खूप दिवसांनी ना मला इतकी स्वच्छ गॅलरी बघायला भेटली, कारण कालच्या दिवशी ना मी कंप्लीट 1 तास घालवला होता गॅलरी वॉश करायला. लास्ट व्हिडिओ पण म्हणजे लास्ट कधीतरी मी तुम्हाला बोलले होते की ना 1-1.5 तास तरी आरामात लागतोच मला गॅलरी क्लीन करायला, कारण झाडांची म्हणजे जी काय करपलेली पानं वगैरे असतात ना ती काढायची, परत ज्या कुंड्या आहेत ना त्या सरकवून त्याच्या खालून जी माती असते ती धुवून काढायची. त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि अथक प्रयत्नानंतर गॅलरी अशी होते ना की सगळं काम केलेलंच विसरून जाते. माझ्याकडे काय जास्त झाडं नाही आहेत, पण जी आहेत ना ती इतकी मस्त हिरवीगार झालेत की काय सांगायलाच नको. आता लवकरच ब्रह्मकमळाला फुलसुद्धा येणार आहे. सगळं आवरून मग मी गेले बाहेर, कारण धनुच्या स्कूलमध्ये जायचं होतं आणि त्यांच्या स्कूलचे जे काही युनिफॉर्म आहेत ना त्याचं मेजरमेंट द्यायचं होतं. लास्ट इयरसुद्धा ड्रेस घेतलेला, तो मॅडमने काही असं मेजरमेंट वगैरे घेतलेलं नव्हतं, तर कुठं मोठा छोटा असं ड्रेस आले. ह्यावेळेस त्यांनी मेजरमेंट घेऊन मग ड्रेस स्टिच करायला टाकले. त्याच्यामुळे एक फायदा होईल की जेवढी कपडे आपल्याला मोठे घेता येतील ना तेवढी घेता येतील. आता झालं शेवटचं लास्ट इयर असणार त्यांना सिनियर KGचं आणि त्याच्यानंतर ना मग ती कपडे काय परत घालणं होणारच नाही. सो मग एकच ड्रेस घेतला आत्ता पण मी. तिथे गेल्यानंतर ना धनू आणि तिची मैत्रीण खूप छान खेळत होते. सोसायटीतल्या थोड्याशा मुलांची धनुषला नावं तोंडपाठ आहेत की हा आहे म्हणून. तसं स्कूलमधलं तो आत्तापर्यंत मला काहीच सांगत नाही, मम्मी ही माझी फ्रेंड आहे, ती माझी फ्रेंड आहे. पण तिथं गेल्यानंतर ना तो आर्यासोबत खूप छान खेळत होता आणि आपली छोटी सबस्क्रायबर आहे बरं का, ती पण रोज व्हिडिओ बघते
आणि खास धनूसाठी व्हिडिओ बघते ती. येताना आम्हाला आंबे दिसले तर चला म्हटलं तर मस्त आंबे घेऊयात आणि 100 रुपयाला 2 किलो असे होते आणि खूपच मस्त होते आणि चिरल्यानंतरनं पण खूपच म्हणजे गोडच होते, असं काही प्रॉब्लेम नाही वाटला. आणि असं काही दिसलं ना की लगेच मला घ्यावंसं वाटतं. आंबे घेतले, घरी आलो. घरी आल्यानंतरनं कपडे धुतली, भांडी घासली, जेवण बनवलं, जेवण केलं, त्याच्यानंतरनं भांडी वगैरे सगळं आवरून झालं. त्याच्यानंतरनं म्हटलं चला आता परत ना आपण कामं करायला घेऊयात बसण्यापेक्षा. कपाटातलं सगळं अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि जे मी गावाकडं माझं ज्वेलरी वगैरे नेलेली होती ना किंवा बाकीच्या काही वस्तू होत्या त्या, तर त्या मला व्यवस्थित ठेवायच्या होत्या आणि इथं पर्स ठेव, तिथं पर्स ठेव करून करून कंटाळा आलता. आणि नेहमीच हे काय करायचे, कपाटामध्ये त्यांची वस्तू काय बघायला गेले ना की माझी पर्स उचलायची आणि खाली ठेवायची आणि मग मला परत ते उचलून ठेवायला लागायची. आज शेवटी माझीच मला लाज वाटली की अजून किती दिवस बाई तू असंच ठेवणार आहेस, चल कधीतरी करायचंच आहे ना तर करूनच टाकते. म्हणून मग मी नाही तर कपाट आवरायला घेतलं. पहिलं म्हटलं सगळं चकाचक पुसून घेऊयात. ह्या कपाटामध्ये सामान कसं ऑर्गनाईज करायचं ना ते मला अजूनपर्यंत समजलं नाही. मेकअपसाठी मी एवढा मोठा कप्पा घालवते आणि कपडे मग खाली चिंगूसपणा करून इथं इथं रचून ठेवायला लागत आहेत. पण विचार केला ना परत की मेकअपचं सामान ठेवायचं कुठं, तरी पण टेन्शन येते की ठेवणार कुठं, बाकी दुसरीकडं कुठं जागाच नाही आहे. जर खालच्या ह्याच्यामध्ये ठेवलं ना तर धनुष्य तर इझीमध्ये जातो आणि मग त्याचं काय सगळी त्याचीच रंगरंगटीचा कार्यक्रम होऊन जाईल, म्हणून मी त्याच्या हाताला येईल असं काय ठेवत नाही. पण वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की आपण छोटी कपडे ठेवायला एवढी कंजूशी करतोय आणि एवढा मोठा कप्पा मेकअपच्या सामानासाठी घालवतोय. पण असू देत म्हटलं तर काय करणार, आहे तशी जागा तर तसंच सेट करावं लागेल. ह्या छोट्याशा बॉक्समध्ये मी कंगवे वगैरे ठेवत होते आणि मी ह्यांना दाखवत होते की ते फुटायला आले. घेतलं हातामध्ये आणि ते खरंच फुटलं. ते त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पण बघितलं. म्हटलं उद्या डीमार्टमध्ये जाऊन ना छान असं त्याच्यासाठी काहीतरी ऑर्गनायझर घेऊयात आपण म्हणून. इथे कोंब वगैरे सगळे क्लीन करून ठेवायचे होते, पण आज म्हटलं जाऊ दे असंच ठेवते, जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मग काढून सगळं ठेवून देता येईल. पहिलं सगळं सेपरेट करून घेतलं, ज्या ज्या वस्तू एकसारख्या आहेत त्या, मोठ्या वस्तू छोट्या वस्तू. त्याच्यामुळे ना काय होतं पटकन क्लीन करता येतं. गोष्ट समोर छोटीशी दिसते व्हिडिओमध्ये, पण अगदी काही 1-2 मिनटाचं काम दिसतं, पण ह्यासाठी ना 1-1.5 तास कुठं गेलेला असतो ना ते समजत नाही. आणि मला अशी एकसारखी एकटक बघून जी कामं करायची असतात ना त्याने मला भयानक त्रास होतो. म्हणजे मन स्थिर राहतच नाही अजिबात, चक्कर आल्यासारखं होतं, काय होतं मळमळल्यासारखं होतं. तुम्हाला असं होतं का नक्की कमेंटमध्ये सांगा. धूळ काढायच्या वेळेस पण तसंच होतं, नुसती चक्कर येत राहते. आणि जाऊ देत आता, होणारे त्रास तर आपल्याला होतच असतात, पण तुम्हाला असं काय होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथं सगळ्या वस्तू मी बघत होते आणि जुन्या वस्तू दिसल्या ना की घालून बघायला खूप जास्त आवडतात. माझ्या मैत्रिणीने मला बड्डेच्या वेळेस हे वॉच दिलं होतं जे की मला खूप आवडायचं, पण आता ते बंद पडले. मला छोट्या छोट्या गोष्टी जपून ठेवायला खूप जास्त आवडतात. ह्या बॉक्समध्ये नानकटाई आणली होती आणि ज्यावेळेस ती घेतली ना त्याच वेळेस मी ह्यांना बोलले होते की जेव्हा ह्यातलं खायला संपेल ना त्यावेळेस मी ह्याचा घरामध्ये यूज करणार. तर ते म्हटले तू काय करशील ना ते सांगू शकत नाही. पहिल्यांदा मी हे किचनमध्ये वापरलं स्टोरेजसाठी आणि त्याच्यानंतरनं मी इकडं माझ्याकडं आणलं, म्हणजे कपाटामध्ये ठेवण्यासाठी आणलं आणि ह्याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या क्लिप्स ठेवायचे, एकदम इझीमध्ये भेटून जातात. आता हे शेवटचंच आहे, परत नाही मी हे वापरणार, टाकूनच देणार. मग साधं सिंपल असं मी सगळं सेट करून घेतलं. माझ्याकडं जर जास्त काय असेल ना तर फक्त गळ्यातलीच असतील मंगळसूत्र, बस. दुसरं मेकअपचं सामान माझ्याकडं काहीच नाही आहे. असं साधं सिंपल ऑर्गनाईज करून घेतलं. चला मग आजच्या कामासोबत मी माझा आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.